प्रशांत कोरटकरची आजची सुनावणी संपली। कोरटकरच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ करण्यात आली, तर प्रशांत कोरटकरला पुन्हा 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यामुळे प्रशांत कोरटकरचा कोल्हापुरातील मुक्काम वाढलाय। दरम्यान वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। ॲडव्होकेट सूर्यकांत पवार हे सरकारी वकील होते, त्यांचा युक्तिवाद आपण पाहूयात। प्रशिक पडवेकर, राजेंद्र जोशी आणखी दोघांना नोटीस पाठवली आहे। या लोकांनी मदत केली असल्यास त्यांना आरोपी करता येईल असं सरकारी वकिलांनी म्हटलं। धीरज चौधरीची कार फरार होण्यासाठी वापरल्याची माहिती आरोपींनी दिली, ती कार जप्त करण्यात आलेली आहे। नावं घेतलेले लोक हयात आहेत का हे तपासायचं आहे, त्यांना समोरासमोर बसून तपास करायचा आहे। यूपीआय पेमेंट फरार काळात केलेलं नाही, त्यामुळे आर्थिक मदत तपासायची आहे। कोणती संघटना आरोपीला मदत करते का हे तपासायचं आहे। आरोपीचा मुख्य हेतू काय होता किंवा कोणी हे घडून आणते का हे तपासायचं आहे। आवाजाचे नमुने घेतले त्यावेळेस आवाज त्याचा होता हे कबूल केलं आहे। तपासात प्रगती आहे, अधिक तपासासाठी 5 दिवसांची कोठडी वाढवून मिळावी। सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा येथे प्रवास केलाय, ते पोलिसांना तपास करायचा आहे, त्यासाठी पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी युक्तिवादात केली। तर असीम सरोदेंचा युक्तिवाद होता, आपण पाहूयात। आरोपी सहारामध्ये राहिला आहे। आरोपीने 4 कार वापरल्या, तर त्या रिकव्हर होणं गरजेचं आहे। आरोपी हा 6-7 ठिकाणी राहिला आणि त्यानंतर त्याने 4 कार वापरल्या, कारमधून प्रवास केला। त्याचे टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही तपासावे लागतील, त्याच्या कारमध्ये कोण कोण होतं हे तपासावं लागेल असं सरोदे यांनी आपल्या युक्तिवादामध्ये म्हटलं। 6 हॉटेलमध्ये राहिला, त्याची माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे असं इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। ऑडिओ अपलोड केला हा गुन्हा असं घाग म्हणतात, हा कोणता गुन्हा आहे? तर कोरटकर खोटारडा पुरावा नष्ट करणारा गुन्हेगार आहे हे स्पष्ट झाल्याचं देखील इंद्रजित सावंतांचे वकील सरोदे यांनी म्हटलंय। धीरज चौधरी हा बुकी आहे, तो गुन्हेगार आहे, त्याच्यासोबत संबंध आहेत का हे तपासावं लागेल। तर आणखीन सीडीआर काढावे लागतील असं देखील सरोदे यांनी म्हटलेलं आहे। तो अनेक राज्यात फिरला आहे, आंतरराज्य स्वरूप या प्रकरणाला आल्याचं देखील सरोदे यांनी म्हटलं। पोलिसांची कोठडीची डिमांड मान्य व्हावी अशी मागणी देखील सरोदे यांनी केली होती। तर कोरटकरचे वकील सौरभ घाग असं म्हणतायत, इंद्रजित सावंत यांनी हा ऑडिओ व्हायरल केला, सगळ्या समाजाला कळावं म्हणून पोस्ट करतोय असं लिहिलंय। कोरटकर यांना माझा आवाज मॉप झाल्याची माहिती त्याच वेळी नागपूर पोलिसांना दिली। आवाजाचे नमुने घेतले आहेत, जबाब घेतले आहेत, फोन आणि सिम कार्ड जमा केलाय। तपासासाठी 3 दिवसांची दिलेली कोठडी भरपूर आहे असं सौरभ घाग यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। वाढीव कोठडी देण्याची गरज नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पोलीस दलातल्या तपास अधिकाऱ्यांनी खूप संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास करत आहेत असं आता जे आर्ग्युमेंट कोर्टात झालं ते मी ऐकलं। त्याच्यामुळे मला एक समाधान आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीने तपास चालला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल वेगवेगळी विधानं केली होती, पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले नव्हते। पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।